एकदा जनाबाई जात्यावर दळण दळत होत्या. इतक्यात तिथे साक्षात विठुराया आले. आल्यावर ते म्हणाले, "अगं जना, ऐक ना." हो, बोला ना. विठुराया म्हणाले, "मला तुझ्या ओव्या खूप आवडतात. तू खूप छान गातेस. चल, मला एखादी ओवी गाऊन ऐकव." मग जनाबाई ओवी गाऊ लागल्या. त्या इकडे जात्यावर दळत होत्या आणि गात होत्या. तिकडे विठुराया हाताची अशी टेक लावून अगदी प्रेमाने तल्लीन होऊन जनाबाईंचे गाणे ऐकत होते. मध्येच हळूच विठुराया उठले आणि म्हणाले, "अगं, हे दळण दळणं थांबव. या जात्याचा घर असा आवाज येतोय ना, त्यामुळे मला तुझे सूर नीट ऐकू येत नाहीयेत. हे दळू नकोस." त्यावर जनाबाई म्हणाल्या, असं काम कसं सोडून देऊ? काम तर पूर्ण करावं लागेल ना. आणि तुम्हाला जर माझं गाणं ऐकायची एवढीच इच्छा असेल तर चला, हात लावा. तुम्ही दळा, म्हणजे मी गाऊन ऐकवते. विठुराया म्हणाले, "ठीक आहे, मी दळतो." मग विठुराया दळायला बसले आणि म्हणाले, "तू आता गाऊन दाखव." आता विठुराया जातं ओढतायत आणि जनाबाई गातायत. पण गाता गाता काय झालं, विठुरायांनी अंगावर खूप दागिने घातले होते. ते दागिने जात्याला धडकत होते आणि त्यातून आवाज येत होता. त्यामुळे जनाबाईंना गाता येत नव्हते. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, मी जातं थांबवलं तर काय झालं? तुम्ही काय कमी गोंधळ करताय का? एवढे सारे दागिने घालून आला आहात, त्याच्यासारखा छमछम आवाज होतोय. अगं माफ कर. हे सगळे दागिने आधी उतरवून ठेवा. मग विठुरायांनी आपले सगळे दागिने उतरवले. महाराष्ट्राची संस्कृती आणि भक्तिकथा जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडून रहा. ऑल अबाउट महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.